नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कन्सेप्ट बिल्डर. आणि ह्या ठिकाणी आपली जी नवीन सिरीज आहे कन्सेप्ट्स इन 5 मिनिट, त्या अंतर्गत आपण इंडियन पॉलिटीमधला पुढचा टॉपिक डिस्कस करणार आहोत. तर त्याचं नाव आहे सेक्युलरिझम. ठीक आहे. तर बेसिकली डेफिनेशन काय सांगतं की डेफिनेशन सांगायच्या आधी एक इंटरेस्टिंग स्टोरी या ठिकाणी आहे. तर ज्यावेळेस गोल्डन टेम्पलचं कन्स्ट्रक्शन चालू होतं, म्हणजे 15th सेंचुरीमध्ये, तर त्यावेळेस काय केलं होतं, स्टेट जे होतं म्हणजे त्यावेळेस मुघल एम्पायर त्या ठिकाणी त्यांचं कंट्रोल होतं इंडियन टेरिटरीवर. आणि त्यावेळेस काय केलं होतं की त्यांना लँड ग्रँट जे आहे, समजा ते टेम्पल कन्स्ट्रक्शन करण्यासाठी, तर ते मुघल एम्परर अकबर जे होते, तर त्यांनी लँड ग्रँट केलं होतं. तर याच्यावरनं काय दिसतं, म्हणजे आपली जी डेफिनेशन काय सांगते बेसिकली, की सेक्युलरिझम म्हणजे काय, की स्टेट कोणत्याच सिटीजनला किंवा इंडिव्हिज्युअलला ऑन द बेसिस ऑफ रिलिजन त्यांना डिस्क्रिमिनेट करणार नाही. म्हणजे आपली जी जी स्टोरी आहे किंवा आपण जे आता इन्सिडेंट बघितलेला आहे, मुघल एम्परर अकबर यांनी काय केलं होतं की लँड ग्रँट केलं होतं, पण त्यांनी काय केलं होतं की त्या रिलिजनच्या बेसिसवर त्यांना डिस्क्रिमिनेट न करता लँड ग्रँट केलं होतं. तर त्यालाच काय म्हणतात, सेक्युलरिझम असं म्हणतात. ठीक आहे. इम्पॉर्टंट पुढचा आपला इम्पॉर्टंट स्लाइड काय सांगते त्याच्यामध्ये, की इंडियन सेक्युलरिझम बद्दल आपण जाणून घेऊयात. तर बेसिकली जो वर्ड आहे सेक्युलर, तर हा ज्यावेळेस कॉन्स्टिट्यूशन फॉर्म झालं होतं त्यावेळेस एक्सप्लिसिटली त्याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलेला नव्हता. पण नंतर म्हणजे ऑलरेडी जे कॉन्स्टिट्यूशनचे इथॉस आहेत किंवा वेगवेगळे आर्टिकल्स कॉन्स्टिट्यूशनमध्ये रेफर करण्यात आलेले आहेत कॉन्स्टिट्यूशनल मेकर्सच्या मार्फत, तर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की तो इथॉस इंटरप्रिट करण्याचा प्रयत्न केलेला आहे सेक्युलरिझमच्या बद्दल. त्यानंतर 1976 मध्ये काय करण्यात आलं की हा वर्ड जो आहे सेक्युलरिझम हा 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटनं एक्सप्लिसिटली त्याच्यामध्ये मेन्शन करण्यात आला होता आपल्या प्रिअम्बलमध्ये. ठीक आहे. आणि सुप्रीम कोर्टनं त्याच्यानंतर इंटरप्रिटेशन करताना, म्हणजे त्याआधी 1974 मध्ये जे केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला ही जी सुप्रीम कोर्टमध्ये केस होती, तर त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं की इंडियन कॉन्स्टिट्यूशनल मेकर्स जे आहेत किंवा फ्रेमर्स जे आहेत, त्यांचं एम काय होतं की इंडियाला सेक्युलर स्टेट बनवून एस्टॅब्लिश करण्याचं त्यांचं एम होतं. जरी त्यांनी एक्सप्लिसिटली सेक्युलर हा वर्ड त्याच्यामध्ये मेन्शन केलेला नसेल, पण कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्यांनी जे वेगवेगळे आर्टिकल्स इन्क्लूड केलेले होते, फॉर एक्झाम्पल आर्टिकल 25 to 28 असतील, म्हणजे हे काय ग्रांट करतं की त्या इंडिव्हिज्युअलला किंवा त्या रिलिजियस कम्युनिटीमधल्या इंडिव्हिज्युअलला हे फ्रीडम ऑफ रिलिजन्स हे ग्रांट करतं. ठीक आहे. तर त्यानुसार त्यांनी काय सांगितलं होतं, जरी एक्सप्लिसिटली मेन्शन करण्यात आलेलं नसेल, तरी वेगवेगळ्या कॉन्स्टिट्यूशनल आर्टिकलनुसार याच्या इंडियामध्ये सेक्युलरिझम ही सुरुवातीपासून आहे. इंडिया काय करतं की एक पॉझिटिव्ह कन्सेप्ट ऑफ सेक्युलरिझम अडॉप्ट करण्याचा प्रयत्न करतं. ठीक आहे. तर बेसिकली पॉझिटिव्ह कन्सेप्ट ऑफ सेक्युलरिझम म्हणजे काय, की हे इक्वल ट्रीटमेंट आणि जे काही रिलिजन्स वगैरे आहेत त्यांना इक्वल ट्रीटमेंट आणि रिस्पेक्ट देण्याचा प्रयत्न करतं. म्हणजे स्टेट जे आहे हे सगळ्या रिलिजनला इक्वल ट्रीटमेंट आणि रिस्पेक्ट देतं. आणि स्टेट काय करतं की सगळ्याच जे रिलिजन आहेत त्यांच्याबरोबर ऍक्टिव्हली एंगेज होतं आणि त्या रिलिजियस इन्स्टिट्यूशन वगैरे असतील तर त्यांना काय करतं, सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतं. यालाच काय म्हणतात की पॉझिटिव्ह कन्सेप्ट ऑफ सेक्युलरिझम. तर यामध्ये दुसरी एक कन्सेप्ट आहे निगेटिव्ह कन्सेप्ट ऑफ सेक्युलरिझम. तर बेसिकली याच्यामध्ये काय असतं की स्टेट आणि रिलिजन याच्यामध्ये असतं स्ट्रिक्ट सेपरेशन. ठीक आहे. म्हणजे रिलिजन जो आहे हा पर्सनल स्पेअरचा विषय याच्यामध्ये मानला जातो आणि स्ट्रिक्ट सेपरेशन असतं, म्हणजे स्टेट कोणत्याच प्रकारे त्याच्यामध्ये इंटरफेअर करत नाही. त्याला काय म्हणतात, निगेटिव्ह कन्सेप्ट ऑफ सेक्युलरिझम असं म्हणतात. म्हणजे स्टेट हा न्यूट्रल असतो आणि डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट जी असते स्टेटची रिलिजियस इन्स्टिट्यूशनमध्ये, तर ती काय केली जाते, अवॉइड केली जाते. नेक्स्ट आपला पॉईंट काय सांगतं, सेक्युलरिझम इन इंडिया डज नॉट मीन सेपरेशन ऑफ रिलिजन फ्रॉम द स्टेट. आता ह्याच ठिकाणी आपण पॉझिटिव्ह कन्सेप्टमध्ये काय बघितलं होतं की जो इंडियाचा सेक्युलर जे प्रिन्सिपल आहेत किंवा स्टेटचं इंटरफेरन्स आहे, त्याने काय करतं, स्ट्रिक्ट सेपरेशन करत नाही. म्हणजे ज्या ठिकाणी जरी समजा इंडियाला ऑफिशियल रिलिजन हा इंडियाने म्हणजे अडॉप्ट केलेला नसेल, तरी काय करतं इंडिया, हे स्ट्रिक्ट सेपरेशन करत नाही. आणि त्यानुसार काय करतं, जे म्हणजे पॉझिटिव्ह इंटरफरन्स जो असेल ज्या रिलिजियस प्रॅक्टिसेस वगैरे आहेत तर त्याच्यामध्ये इक्वल ट्रीटमेंट आणि सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतं. नेक्स्ट आहे इम्पॉर्टंट फीचर्स जे आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये सेक्युलरिझम बद्दल सांगितलं ते आपण बघूया. तर पहिला आपला इम्पॉर्टंट फीचर्स काय, की इक्वल रिस्पेक्ट फॉर द ऑल रिलिजन. तर बेसिकली स्टेट काय करतं, प्रत्येक रिलिजनला, म्हणजे जेवढे काही रिलिजन भारतामध्ये येतात त्या सगळ्या रिलिजनला इक्वली ट्रीट करण्याचा आणि इक्वल रिस्पेक्ट करण्याचा किंवा त्यांना इक्वल रिकग्निशन देण्याचा प्रयत्न करतं. ठीक आहे. याच्यामध्ये ते काय इन्शुअर करतात की म्हणजे गव्हर्नमेंट जे आहे तर ट्रीट इक्वली टू ऑल द रिलिजन्स आणि कोणत्याच एका रिलिजनला फेवर करत नाही. हे इक्वल रिस्पेक्ट फॉर ऑल रिलिजन याच्यामधनं दिसून येतं. नेक्स्ट आपलं पॉईंट आहे फंडामेंटल राईट्स टू फ्रीडम ऑफ रिलिजन. तर बेसिकली
इंडियन कॉन्स्टिट्यूशन काय करतं की वेगवेगळे कॉन्स्टिट्यूशनल जे आर्टिकल आहेत, स्पेसिफिकली आर्टिकल 25 to 28, याच्यामध्ये राईट टू रिलिजन असेल, म्हणजे फ्रीडम ऑफ प्रोफेस असेल, प्रॅक्टिस असेल, किंवा प्रोपोगेट एनी रिलिजन्स वगैरे असेल, किंवा फ्रीडम टू मॅनेज रिलिजियस अफेअर्स वगैरे असेल, तर हे काय केलेलं आहे, आर्टिकल 25 to 28च्या मार्फत इंडियन कॉन्स्टिट्यूशन जे आहे त्यांनी काय केलेलं, फंडामेंटल राईट्स टू फ्रीडम ऑफ रिलिजन हे प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेक्स्ट आपला पॉईंट काय सांगतं की इम्पॉर्टंट फीचर्स काय, की नोट स्टेट रिलिजन. म्हणजे फॉर एक्झाम्पल वर्ल्डमध्ये अशा काही कंट्री ते काय करतात, डायरेक्टली त्यांचं स्टेट रिलिजन असतो, पण इंडियाने तसं ऑफिशियल स्टेट रिलिजन म्हणून अडॉप्ट केलेलं नाहीये. म्हणजे फॉर एक्झाम्पल स्टेट रिलिजनच्या जर कंट्री बघितल्या तर आपलं नेबरिंग कंट्री अफगाणिस्तान आहे, त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे की इस्लाम हा स्टेट रिलिजन म्हणून अडॉप्ट केलेला आहे. किंवा बांगलादेश असेल त्यांनी सुद्धा इस्लाम काय केलेलं आहे, स्टेट रिलिजन म्हणून अडॉप्ट केलेलं आहे. किंवा भूतान असेल त्यांनी बुद्धिझम, किंवा नेपाळ असेल तर त्यांनी हिंदुइझम म्हणून स्टेट रिलिजन म्हणून अडॉप्ट केले. पण इंडियामध्ये काय केलेलं आहे, इंडियाने स्टेट रिलिजन म्हणून असं अडॉप्ट केलेलं नाहीये. तर ते काय करतं, प्रत्येक रिलिजनसाठी इक्वल ट्रीटमेंट प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतं, म्हणजे डिस्क्रिमिनेट करत नाही कोणत्याच रिलिजनला. नेक्स्ट आपलं प्रिन्सिपल काय सांगतं की प्रोटेक्शन ऑफ द मायनॉरिटी राईट्स. तर बेसिकली इथं दोन प्रकारच्या मायनॉरिटी असतात. एक तर काय ऑन द बेसिस ऑफ नंबर्स, आणि दुसरं काय ऑन द बेसिस म्हणजे काय की रिलिजनच्या बेसिसवर सुद्धा मायनॉरिटी स्टेटस ग्रांट केलं जातं. ठीक आहे. तर हे ज्या रिलिजियस मायनॉरिटीज आहेत तर त्यांना काय करतं, स्टेट ऍक्टिव्हली प्रोटेक्ट करतं. त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट काय कॉन्स्टिट्यूशन मध्ये प्रोव्हिजन्स करण्यात आलेले आहेत त्यांच्या प्रोटेक्शनसाठी किंवा सेफगार्डसाठी. आणि हे काय प्रिव्हेंट करतं, हे जे प्रोव्हिजन्स त्यासाठी त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत प्रोटेक्शन ऑफ द मायनॉरिटी राईटसाठी, तर ते काय इन्शुअर्स करतात की एकतर काय डिस्क्रिमिनेशन प्रिव्हेंट करतात आणि कम्युनल हार्मोनी जी आहे ते मेंटेन करण्याचा प्रयत्न करतात. नेक्स्ट आपलं प्रिन्सिपल आहे सेपरेशन ऑफ रिलिजन अँड पॉलिटिक्स. तर बेसिकली म्हणजे स्ट्रिक्ट जरी सेपरेशन नसेल, म्हणजे इंडियाचं जे मॉडेल आहे तर त्याला काय म्हणतात, इक्विडिस्टन्स मॉडेल असं म्हणतात. म्हणजे स्टेट काय करतं, इक्वल डिस्टन्स मेंटेन करतं ऑल द रिलिजन्स, पण काय करतंय त्याचबरोबर ऍक्टिव्हली इंटरफेअर करण्याचा प्रयत्न करतं स्टेट. म्हणजे कशासाठी, म्हणजे त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी इंटरफेअर करण्याचा प्रयत्न करतं. ठीक आहे. त्यालाच काय म्हणतात की अल्दो म्हणजे इंडियन मध्ये जरी ऍब्सोल्यूट सेपरेशन नाही रिलिजन आणि पॉलिटिक्स मध्ये, तरी पण काय करतं की हे मेंटेन करण्याचा प्रयत्न करतं. कशासाठी, की कम्युनल टेन्शन असेल किंवा कम्युनल हार्मोनी मेंटेन करण्यासाठी हे सेपरेशन ऑफ रिलिजन अँड पॉलिटिक्स या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट आपला पॉईंट आहे की प्रिन्सिपल्स आहे पॉझिटिव्ह कन्सेप्ट ऑफ सेक्युलरिझम. आताच आपण बघितलं की इंडिया काय करतं की पॉझिटिव्हली इंटरफेअर करण्याचा प्रयत्न करतं. म्हणजे ज्या काही रिलिजनच्या बेसिसवर ज्या काही इलिगल किंवा हार्मफुल प्रॅक्टिसेस वगैरे आहेत तर त्यांना इरॅडिकेट करण्याचा प्रयत्न करतं. त्यालाच काय म्हणतात, पॉझिटिव्ह कन्सेप्ट ऑफ सेक्युलरिझम असं म्हणतात. नेक्स्ट आपलं पॉईंट आहे की जे कॉन्स्टिट्यूशन मध्ये इम्पॉर्टंट प्रोव्हिजन्स किंवा आर्टिकल प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत विथ रिस्पेक्ट टू सेक्युलरिझम, तर ते आपण बघूयात. हे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली सेक्युलरिझम अपहोल्ड करण्याचा प्रयत्न करतात. पहिलं आर्टिकल आहे आर्टिकल 14. ते काय सांगतं, इक्वॅलिटी बिफोर लॉ. म्हणजे स्टेट काय करतं की ऑन द बेसिस ऑफ स्टेटस म्हणा किंवा रिलिजनच्या बेसिसवर डिस्क्रिमिनेट करत नाही. ते काय करतं, ऑल रिलिजन्सला इक्वल ट्रीट करण्याचा प्रयत्न करतं. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की सगळे जे रिलिजन्स आहेत ते इक्वल आहेत बिफोर लॉला. ठीक आहे. नेक्स्ट आपलं आर्टिकल 15 ते काय करतं, प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन करतं. त्यासाठी त्यांनी काय केलं, वेगळे ग्राउंड मेन्शन केलं. पहिलं ग्राउंड काय, रिलिजन्स. ठीक आहे. म्हणजे रिलिजनच्या बेसिसवर स्टेट काय करतं, डिस्क्रिमिनेट करत नाही. नेक्स्ट त्यांचा ग्राउंड काय, रेस, कास्ट, सेक्स आणि प्लेस ऑफ बर्थ, हे बाकीचे ग्राउंड्स आहेत. नेक्स्ट आपला आर्टिकल आहे आर्टिकल 16. तर हे आर्टिकल 16 काय इन्शुअर्स करतं की ऑपॉर्च्युनिटी, इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी इन मॅटर्स ऑफ पब्लिक एम्प्लॉयमेंट. आणि मेयर फक्त रिलिजनच्या बेसिसवर स्टेट काय करतं की यांना डिनाय करत नाही त्या ऑपॉर्च्युनिटीज पब्लिक एम्प्लॉयमेंटमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट आपलं आर्टिकल आहे आर्टिकल 25 to 28. तर बेसिकली हे डायरेक्टली इम्प्लिसिटली काय मेन्शन करतात, राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन. तर बेसिकली याच्यामध्ये आर्टिकल 25 असेल फ्रीडम ऑफ कन्सायन्स किंवा फ्री प्रोफेशन, प्रॅक्टिस किंवा प्रोपेगेशन ऑफ रिलिजन. नेक्स्ट आहे आर्टिकल 26 फ्रीडम टू मॅनेज रिलिजियस अफेअर्स असेल. नेक्स्ट आर्टिकल 27 फ्रीडम ॲज टू पेमेंट ऑफ टॅक्सेस फॉर प्रमोशन ऑफ एनी पर्टिक्युलर रिलिजन. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं की स्टेट काय करतं की फक्त डिस्क्रिमिनेट करत नाही ऑन द बेसिस ऑफ रिलिजन, पर्टिक्युलरली एखाद्या रिलिजनसाठी जे काही टॅक्सेस वगैरे आहेत तर ते स्पेंड करण्यासाठी. ठीक आहे. नेक्स्ट आपलं आर्टिकल 28 हे काय सांगतं, फ्रीडम फ्रॉम अटेंडिंग एनी रिलिजियस इन्स्ट्रक्शन्स. म्हणजे स्टेट कोणत्याच एखाद्या इंडिव्हिज्युअलला ऑन द बेसिस ऑफ म्हणजे रिलिजनच्या बेसिसवर त्यांना इन्स्ट्रक्ट किंवा फोर्स करू शकत नाही की तुम्ही हे रिलिजियस इन्स्ट्रक्शन जे आहे ते तुम्हाला ते फॉलो करावं लागतील. ठीक आहे. तर हे इम्पॉर्टंट प्रोव्हिजन्स आहेत, एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने अतिशय महत्वाचे आहेत, येणाऱ्या अपकमिंग एक्झामसाठी सुद्धा महत्वाचे आहे. नेक्स्ट जे इम्पॉर्टंट मॉडेल्स आहेत सेक्युलरिझमचे ते आपण बघूयात. तर या ठिकाणी पहिलं मॉडेल आहे फ्रेंच मॉडेल. तर बेसिकली हे फ्रेंच मॉडेल काय सांगतं, स्ट्रॉंग
सेपरेशन करते याच्यामध्ये, म्हणजे जे इन्स्टिट्यूशन आहेत म्हणजे स्टेट आणि जे रिलिजियस इन्स्टिट्यूशन आहेत, फॉर एक्झाम्पल चर्च असेल तर त्या ठिकाणी काय करतं, हे स्ट्रिक्ट सेपरेशन करण्याचा प्रयत्न करतं. आणि ह्या ठिकाणी यांचा जो मेन फोकस जो आहे तो कशावर आहे, फ्रीडम फ्रॉम रिलिजन इन पब्लिक लाईफ. ठीक आहे. नेक्स्ट आपलं मॉडेल आहे अमेरिकन मॉडेल. तर बेसिकली याच्यामध्ये काय करतं, जे गव्हर्नमेंट आहे ते काय करतं, न्यूट्रलिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न करतं. म्हणजे अगेन्स्ट रिलिजन जे आहे तर ते गव्हर्नमेंट काय करतं, न्यूट्रलिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न करतं. आणि जे काही रिलिजियस कम्युनिटी आहेत त्यांना काय करतं, फ्रीडम एक ग्रांट करण्याचा प्रयत्न करतं. आणि याचा फोकस कशावर आहे, अमेरिकन सेक्युलरिझमचा, फ्रीडम ऑफ रिलिजन बोथ इन प्रायव्हेट अँड पब्लिक लाईफ. ठीक आहे. आणि फ्रेंच याच्यामध्ये फोकस कशावर आहे, फ्रीडम ऑफ रिलिजन इन पब्लिक लाईफ. ठीक आहे. नेक्स्ट आहे इंडियन सेक्युलरिझम. तर यालाच काय म्हणतात, इक्वी डिस्टन्स मॉडेल पण म्हणतात. म्हणजे इंडियामध्ये काय केलं जातं, इक्वल डिस्टन्स मेंटेन केलं जातं सगळ्या रिलिजन पासून. आणि हे कशासाठी केलं जातं, टू प्रमोट रिलिजियस टॉलरन्स अँड इक्वॅलिटी. म्हणजे ज्या काही हार्मफुल रिलिजियस प्रॅक्टिसेस आहेत त्यांना इरेडिकेट करण्यासाठी स्टेट इंटरव्हेन्शन करतं. पण अननेसेसरीली स्टेट काय करतं, कोणत्याच रिलिजनच्या प्रॅक्टिसमध्ये इंटरफेअर करत नाही. त्यालाच काय म्हणतात, इक्वी डिस्टन्स मॉडेल असं म्हणतात. आणि याच्यामध्ये स्टेटचा फोकस मेनली कशावर असतो, इक्वॅलिटी फॉर ऑल रिलिजन, इंटरव्हेन्शन इन हार्मफुल रिलिजियस प्रॅक्टिसेस. म्हणजे आपण जसं बघितलं होतं, फॉर एक्झाम्पल सती प्रॅक्टिसेस वगैरे असेल तर ती इरेडिकेट करण्यासाठी, किंवा वेगवेगळ्या रिलिजनच्या प्रॅक्टिसेस वगैरे असतात, वेगवेगळ्या बोहरा कम्युनिटीमध्ये प्रॅक्टिसेस वगैरे असेल किंवा वेगवेगळ्या कम्युनिटीमध्ये, तर त्या हार्मफुल प्रॅक्टिसेस ज्या असतात तर त्यांना इरेडिकेट करण्यासाठी स्टेट काय करत असतं, इंटरव्हेन्शन करत असतं. नेक्स्ट आपलं मॉडेल आहे टर्किश मॉडेल ऑफ सेक्युलरिझम. तर बेसिकली ह्या टर्किश मॉडेल ऑफ सेक्युलरिझम मध्ये काय सांगतं की स्टेट ऍक्टिव्हली प्रमोट सेक्युलरिझम, आणि रिलिजियस इन्स्टिट्यूशन ज्या असतात ना तर हे काय असतात, स्टेटला सपोर्ट असतात. म्हणजे याच्यामध्ये काय केलेलं असतं, स्टेट कधी कधी, म्हणजे टर्किश मॉडेलचा जर विचार केला तर स्टेट काय करत असतं, अपॉइंटमेंट असतील स्पेसिफिकली त्या रिलिजियस कम्युनिटीज किंवा इन्स्टिट्यूशनच्या बाबतीत, म्हणजे इमाम्स वगैरे असतील किंवा त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचं काम हे काय करत असतं, टर्किश मॉडेलमध्ये म्हणजे स्टेट हे काम करत असतं. ठीक आहे. आणि स्टेट कंट्रोल ऑफ रिलीजन, म्हणजे यांचा मेन फोकस काय असतो, स्टेट कंट्रोल ऑफ रिलीजन. तर बेसिकली हे स्टेट कंट्रोल ऑफ रिलीजन कशा प्रकारे केलं जातं, अपॉइंटमेंट्स असतील रिलिजियस इन्स्टिट्यूटच्या मेन ज्या पर्सनॅलिटीज वगैरे आहेत, इमाम वगैरे असतील, तर त्यांच्या इन्स्टिट्यूशनच्या अपॉइंटमेंट किंवा त्या प्रॅक्टिसेस वगैरे त्या रेग्युलेट करण्यासाठी काय करत असतं, स्टेट कंट्रोल करत असतं रिलीजनचं. नेक्स्ट आपलं मॉडेल आहे ब्रिटिश सेक्युलरिझम. तर बेसिकली याच्यामध्ये डिफरन्स काय आहे टर्किश मॉडेल आणि ब्रिटिश मॉडेलमध्ये. तर टर्किश अप्रोच जो आहे तर हा काय करतो की इंटरव्हेन्शन करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे स्टेट कंट्रोल ऑफ रिलीजन करण्याचा प्रयत्न करत असतो. पण ब्रिटनचं जे मॉडेल आहे सेक्युलरिझम तर हे काय करतं की रिलिजियस फ्रीडम आणि डायव्हर्सिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न करतं. ठीक आहे. पण त्याचबरोबर तिथं काय आहे की एक एस्टॅब्लिश चर्च ऑफ इंग्लंड सुद्धा आहे, म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, स्टेटनं रिकग्निशन दिलेलं आहे चर्चला इंग्लंडमध्ये. ठीक आहे. आणि हा यांचा मेन फोकस कशावर आहे की हा एक इव्हॉल्विंग अप्रोच आहे. आणि याच्यामध्ये स्टेट काय मेंटेन करतं की सम क्लोज टाईज विथ रिलीजन करतं. म्हणजे या ठिकाणी त्यांनी जे रिकग्निशन दिलेले आहे चर्चला, तर त्यानुसार त्यांनी काय करतं की क्लोज टाईज मेंटेन करण्याचा प्रयत्न करतं. ठीक आहे. ह्या ठिकाणी आपलं कन्सेप्ट इन 5 मिनिट्स रिलेटेड जो टॉपिक आहे तो संपलेला आहे. तुम्हाला जर आपल्या हा जो इनिशिएटिव्ह आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.